जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ वसमत संचलित श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालय वसमत इथं 2025-2026 या वर्षासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आणि पालक मेळावा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला। महाविद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणेच यंदाही हा पालक मेळावा तसंच बीएच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी सहकार मंत्री तथा अध्यक्ष जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ वसमत यांनी भूषवलं। प्रसिद्ध लेखक आणि पीपल्स महाविद्यालय नांदेड येथील प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केलं। यामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये वसमतच्या तहसीलदार सौ शारदा दळवी, जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव राजेश मनसेवार आणि श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नागनाथ पाटील हे उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या संयोजक समितीमध्ये डॉक्टर गजानन सारंग, डॉक्टर संदीप गोरे, डॉक्टर बाळासाहेब भिंगोले, मीनाक्षी बोरीवारे, शशिकांत तोडमारे, काशीनाथ चव्हाण आदींचा समावेश होता। यावेळी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा सोहळा केवळ विद्यार्थ्यांचं स्वागत करणारा नसून पालकांशी संवाद साधत त्यांना महाविद्यालयाच्या कार्याची माहिती देणारा एक महत्त्वाचा दुवा ठरला। शिक्षणाशिवाय आपल्या आयुष्यामध्ये बदल होऊ शकत नाही हे पुन्हा आपल्याला सांगितलं। शिक्षणावरचा विश्वास आपल्याला वाढवत न्यावा लागणार। शिकलेली, चांगला विचार करणारी माणसंच ही लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत करू शकतात आणि आपल्या देशाला चांगले दिवस आणू शकतात। त्यामुळे फक्त शिक्षणावर नोकरीच मिळते असं नाही, तर चांगला माणूस होण्याची जी एक प्रक्रिया आहे ती शिक्षणामधून होते आणि वरचेवर दिवस बदलत चाललेले आहे। आजची स्थिती उद्याला राहत नसते। आजची स्थिती ही जरा निराळी आहे, पण याच्यामध्ये खचून न जाता आपण आपल्या सकट विद्यार्थ्यांना या परिस्थितीतून बाहेर काढायचं आणि निश्चितपणानं योगानंद महाविद्यालयाची कल्चर आहे आणि इतके चांगलं नेतृत्व जे मिळालेलं आहे की महाराष्ट्राला मुंडसाहेबांच्या निमित्ताने एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांची ओळख कशी आहे, तसंच अतिशय मोठे लेखक या कॉलेजचं नेतृत्व करीत आहेत आमच्या नागनाथ पाटील, कमलाकर चव्हाण असतील, सगळा स्टाफ ही सगळी शेतकऱ्याची पोरं आहे आणि त्यामुळे आम्ही ज्या वर्गामधून आलो त्या वर्गाचं आम्ही काही देणं लागतो या भूमिकेतनं ही माणसं इथे झटत आहेत। केवळ नोकरी करण्याच्या निमित्तानं, पगार उचलण्याच्या निमित्तानं झटत नाही। सर, आपण शेतकऱ्यांची ते होणारच ना, कारण बाजारू माणसं जर तिथे निर्णय घेण्याच्या सभागृहात जाऊन बसले तर सगळ्याच प्रकारचं बाजारीकरण, म्हणून अंतिमतः तुमची लढाई जी लोकशाहीमधल्या व्यवस्थेशीच असते हे आपण विसरून घेतो। आपल्याला वाटतं की शिक्षणाचं आणि लोकशाहीचं काही नाही, आपल्याला वाटतं माझ्या व्यापाराचं लोकशाहीचं, माझ्या विद्यार्थ्यांची वाढत जाणारी फीस आणि याचा लोकशाही, हे संबंध असतातच। लोकशाही प्रणित व्यवस्थेमध्ये आपण जीवन जगत असतो। सगळ्या जगण्या मरण्याच्या प्रश्नाचे निर्णय हे सभागृहामध्ये ठरत असतात। त्यामुळे आता ते तिथे बदल केला की इथे बदल होत असतो। ग्लोबल आणि लोकल याच्यामध्ये संबंध असतो। जे लोकलवर होतं तेच ग्लोबलवर होतं, ग्लोबलवर जे होतं त्याचा परिणाम लोकलवर होत असतो। त्यामुळं योगानंद कॉलेज मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, असं कॉलेज या सगळ्या संक्रमणातून पुढे जाईल आणि व्यवस्थितपणानं एका दीपस्तंभासारखं ते ज्ञानात्मक प्रकाश या परिसरावरती बांधेल याचा मला विश्वास आहे। जे प्रथम वर्षाला विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांचा सत्कार आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्याचा हा कार्यक्रम आहे। त्याच्या मागचा मूळ उद्देश हाच आहे की मुलांची कॉलेजबद्दल आत्मीयता निर्माण झाली पाहिजे, कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाबद्दल त्यांची आत्मीयता निर्माण झाली पाहिजे, म्हणून हा एकत्रित कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला होता। याचा नक्कीच परिणाम त्यांचे आलेले पालक, विद्यार्थी यांच्यावर परिणाम आहे आणि म्हणून भिंगे सरांनी सुद्धा या ठिकाणी इतकं चांगलं मार्गदर्शन केलं आहे की ज्यामुळं विद्यार्थ्यांची एक भावना अशी निर्माण झाली असेल असं मला वाटतं आहे की नक्कीच आपण आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपल्या हातात आहे आणि ते आपण केलं पाहिजे। यासाठी भिंगे सरांचं मार्ग। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।